करायची आहे म्हणून आता ही मॅरिनेट करून ठेवले. जिंजर गार्लिक पेस्ट, नमक आणि हळद टाकून. आणि आता मॅडम आमच्या उठलेले आहेत. इकडे पसारा तसाच ठेवलाय, सगळं तसंच ठेवलंय आणि निवांत बसलेत. जिजा ए शोना गुड मॉर्निंग. ए गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. जरा फ्रेश चेहरा ठेव ना सकाळ सकाळी तरी. गुड मॉर्निंग. हो थंड हवा सुटली आहे चांगल्या. मी आंघोळीवरून जाऊन येते. बाय बाय. अमर आवरून घे सगळं, सगळं आवरून घ्यायचं. हे सगळं गोदड्या वगैरे सगळं उचलायचं. व्हिडिओ बंद करून पटकन आवरून जायचं. मी आवरणार नाही. मी आंघोळीला चालली, मग देवपूजा करणार, मग मस्त कोळंबी बनवणार. खाणार ना तू कोळंबी? आज तू प्रॉमिस केले नाही नाही, तू आज प्रॉमिस केलं ना मला. आज तुझं सगळं ऐकणार. आज तुझा ऐकणार नाही म्हणलं. मी बिगोनला जायचं होतं. मी म्हणलं बाबा नाही जायचं. मग कुठे जायचं? कुठे जायचं? कुठं नाही जायचं, इथं थांबायचं आहे. चल आंघोळीला जाते आता मी. ह्यांचं काय टाइमपास चालत राहणार आहे. आपण बाहेर जेवायला जाऊ दुपारी. हा जायचं जायचं असलं का तोंड केले. चल. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. काय आता मध्येच काय बोलला? व्हिडिओ काढून झालं मग सांग. काय काय मग तूच काढणार आहेस? हा तर आता जस्ट माझी आंघोळ झाली. अजून हे सगळे तर पारुशीच आहेत. आणि आता मी कोळंबी मॅरिनेट केली होती. आता त्याचीच तयारी करणार आहे. ब्रेकफास्टला तर भरपूर काय आहे, केक आहे, वेफर्स आहेत, केळी आहेत, त्यातलंच काहीतरी खातील. आणि ते मला नवीन एक पिंपल्स आलाय. मला पिंपल्स काय येत आहेत आमर? बघा ना कसं दिसतंय ते. मी आता व्हिडिओत पाहिलं. तर आता सगळं झालंय. आता मी आवरते. आणि आज दिवसभरात काय काय होतंय ते बघा. काय काय होतंय, काय काय घडामोडी घडत आहेत ते सगळं बघा. जायचंय ना तुला पोरांसोबत फिरायला? आवर. तर चलो स्टे ट्यून. तर आता अमरसाठी चहा ठेवते. जिजाची पेज वगैरे सगळे पिऊन झाले आणि तिला आंघोळीला आता घेऊन जायचे. पाणी पण तापलंय. पटकन तिला चहा देते आणि तिला आंघोळ घालते. आज आहे कोळंबी. सो आता मी रेसिपी माझ्या दीदीला विचारली आहे, कारण मी फर्स्ट टाइम कोळंबी करते. मला यातलं काहीच नॉलेज नाही आहे. सो दीदीला विचारली. तिने आता ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने करते. आणि ती जी रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत पण शेअर करते. व्हिडिओ शूट करणार आहे मी. बघा नक्की कोळंबी कशी होती आणि कशी नाही. एकदम चणचणीत बनवणार आहे. बघत राहा. मॅडम बघा आरामशीर झोपलेत. खाली झोपायला नको, कपडे घालायला नको, काही नको. आरामशीर तिच्या पप्पाच्या मांडीवर झोपली. चला आता माझी तयारी चालली आहे. इकडे कांदा मी बारीक करून घेतलाय. आलं लसणाची तर पेस्ट आहे. आणि अमरनी खास हा मसाला घेऊन आलाय, मालवणी फिश करी म्हणून. यात टाकण्यासाठी तो बोलला हा टाकला मसाला तर दुसरं टाकूच नको काही, फक्त हाच टाक. इथं पण लिहिलंय नो नीड टू ॲड एनिथिंग. आणि फ्राय करायचं होतं पण तो म्हणला फ्रायच्या ऐवजी सुक्कं कर. आता परत फिश आणल्यानंतर फ्राय करायला होईल हे. तर चलो करते चालू. तर आता माझं कोळंबी रस्सा तयार झालेला आहे. मी रश्श्यात जास्त कोळंबी टाकली नाही, कारण अमरला सुक्कं पण खायचं होतं. म्हणजे चिकन मसाला कसा असतो तसा कोळंबी मसाला खायचा होता त्यामुळे. आणि इकडे आता ही कोळंबी पण शिजलेली. आता फुल गॅस करून करणार आहे. ह्यातला थोडासा मसाला आता मी यामध्ये ॲड करणार आहे, कारण थोडीशी पातळ झाली आणि
कोळंबीचा रस्सा पातळ चांगला लागणार नाही त्यामुळे. आणि यात मी म्हणजे यात मसाला पण जास्त झाला आहे कारण हे मसाला टाईपच झालं पाहिजे. ओके, तर हे जरा छान वाटेल आता. फुल गॅस करून चांगलं त्याला हे करते. आणि अजून आमच्यात आंघोळ्या चालल्यात. भात शिजायला टाकायचंय आणि भाकरी करायच्यात फक्त, बस झालं. मग आता इकडे भात लावलाय आणि आमच्या मॅडम झोपलेले आहेत म्हणजे उठलेले आणि फालत्या पडलेत. असं काय जिजा? ऐ ऐ ऐ ऐ माझी पिल्लू, ए माझी सोना, झोपेतनं उठलं तू. आणि मॅडम आम्हाला झोपेतनं उठलेलं पण कळत नाहीत कारण उठल्या उठल्या त्या कधीच रडत नाहीत. त्यांच्या त्या खेळतात वगैरे, भूक लागली की मग रडतात. त्यामुळे उठलेल्या आम्हाला समजतच नाहीत. अजून आळसलेली माझी बोबडी. चला आता तिचं आवरते. तर आता जिजा मॅडमला मस्त असं रेडी केले ना, तिच्या पप्पा पाशी तिला झोपायला टाकणार आहे. बाकीचा राहिलेला स्वयंपाक मी करते. आता फक्त भाकरीच राहिल्या, बाकी काही नाही. याला पीठ आणायला लावले नाचणीचं, नाही तर तांदळाचं भेटलं तर. आणि जर ते नाही भेटलं तर ज्वारीची करता येईल कारण त्यासोबत भाकरी तांदळाची किंवा नाचणीची छान लागते. तर बघूयात आता. आणि थंडी खूप वाढली म्हणून तिच्याला पण आता टी शर्ट घालायला चालू करते मी, असे फुल स्लीवचे, म्हणजे तिला थंडी होत नाही. कारण काल तिला स्लीवलेस घातलं होतं तर तिचे हात पाय खूप थंड पडले होते आणि थंडी पण खूप वाढली. असं मग म्हटलं की आता हे पण मोठे होत आहेतच, लहान व्हायच्या आधीच घालून टाकावेत, परत मग घालता पण येणार नाही. त्यामुळे आता आजपासून सुरू केले घालायला. जिजा इकडे बघ ना, तू कॅमेऱ्यात बघ ना. तुझं लक्ष सगळं इकडे. जिजा हे माझी क्यूटी पाय. तर चला आता मी माझं काम आवरते. इकडे बघा जिजाचा बाप कसा झोपलाय. ही एक ठीक आहे पण बघा कसं झोपलं तो. सेम मी जस्ट आता जाताना पाहिलं, म्हणलं हे नक्की बघावं. बघितलं तर हे दोघं पण सेम झोपलेत. झोपा. आता आम्ही चाललोय खाली फिरण्यासाठी आणि थोडं सामान पण आणायचंय आणि म्हणलं जिजाला पण फिरून आणता येईल आणि सामान पण येईल. त्यामुळे चाललोय. जिजाला कितीतरी दिवसात ऋतूने दिलेली फ्रॉक घातली मी आणि तिला ती खूप छान दिसते. हा ना जिजा? मॅडम ते आता सारखं तोंडात घालतात. चलो भाई युट्यूबला येतो तो. ए चप्पा बाई तर मी बुलेटच्या आवाजाने ओळखलं कोण आले. आला होय तू. जाऊ दे, उशीर झाला. कसं भारी हसतोय. सगळ्यांकडून इकडून तिकडे जात असते. किती लाजतोय. बाबू एवढी का सदम्यात गेली तू? झोप आली? आम्हाला तिची फ्रॉक दाखव रे, तिने कशी तोडली. तिने पार फुलाचं उद्ध्वस्त करून टाकले. फुल तोडले आणि सारखं घालते तोंडात. तोंड कसलं केलंय. तिला अजिबात आवडत नाहीये तू ते हात लावलेलं तिला. हात लावायला आवडत नाही. ऋतूने दिलेली फ्रॉक आहे ही. जिजा
ऋतुमावची फ्रॉकचं उद्घाटन केलं. फ्रॉकचं काय तोडलं? फुल तोडलं. हा इकडे बघ, इकडे बघ ना. इकडे बघ, इकडे बघ. काय ऋतुमावची फ्रॉक तोडली तू? तोडली का? तोडली अगं मिशा माझ्या धरल्या. का तोडली फ्रॉक तिची? आ घाबरते तर खूप, घाबरते तर लय. तर आजच्या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आणि आज ब्लॉग जास्त काही शूट पण झाला नाही. आणि जी कामं मी ठरवली होती की आज संडे, आज हे करायचं, सगळं खूप काय काय प्लॅन केलं होतं. पण आज संडे असल्यामुळे आमचे साहेब जे आहेत ते एकदम आळसवाने झाले होते आणि त्यांनी अख्खा संडे झोपण्यात घालवला. त्यामुळे मी पण आळसले, मी पण संडे माझा झोपण्यातच घालवला. त्यामुळं कोणतं काम झालेलं नाही आहे. पण बघू आता, उद्या झालं तर ठीक, नाही तर मग असंच कामाला वेळ लागणार आहे, हे मला माहितीच आहे. सो चलो, जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा व्हिडिओ. बाय, गुड नाईट. आता भेटूया डिरेक्टली उद्या. एवढी काय खुश होती ती शेक करताना. दे पप्पाला, पप्पाला दे. तिला पाच बर थोडं बघून चेहरा. अरे हे तर आहे, प्रोटीन तर आहे ना. नाही टोपण उघडून आतमध्ये गट 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 थोडस एक घट चाटव ना. काय तिला चॉकलेटच लागणार ना. बास ना, आता केले ना शेक. आवडलं पाहिजे अजून, अजून एक चाटव. आवडलं ना. चॉकलेट दूध ठेवलं त्याचं तिने. हा कर आता कर ना परत. कसं करते? अशी झोपायची. कसं व्हायचं? तू इकडं झोपत, इकडंच पाय करते. मला तिकडं नको मला. पण मी तिकडे काल झोपले होते, मला नाही त्याने लाथा मारल्या तिकडं. माझ्याकडे नव्हते पाय. देतोस का? दे बर. मला प्लिक्सचं प्रोडक्ट घ्यायचं. सुखिली घेणार केले सुखिली. कसला आवाज काढतोय. सुखिली लंगोट दरी लंगोट.
आता रात्रभर असेच तिची लंगोट काढत राहा. उचल वरती दोन्ही, उचल वरती दोन्ही, दोन्ही बरं उचल, उचल वर अजून थोडं थोडं. उचलतीये, दाखवू शकत नाही मी ती नंगा पुंगा असल्यामुळं. जिजा तू एवढी हुशार कशी झाली बाबू? अरे नको नको लागायचं पायाचं तिला. जाऊ दे, चला मी झोपते बाबा. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर बोथ ऑफ यू. दे मोबाईल. दे. झोपा ना दोघे जण. जिजा, ए जिजा, जिजा झोप. मी ब्लॉगची मगाशीच केली आहे, पण जशी हे दोघे बेडरूम मध्ये आलेत ना तशी त्यांची काही ना काही मस्ती चालूच आहे. आता इतक्या वेळ मोबाईलचं न्यायचं चाललं होतं ना, आता हे तोंडातून चुकणी काढणार तिच्या. आणि ही जिजाला ही मस्ती खूप आवडते. तिच्या तोंडावर वगैरे हे अंथरून धरायचं ब्लँकेट, तिला साईडला करायला खूप आवडतं ते. कॅमेराकडेच बघतीये बावळट. चला आता झोप बाबू.